श्रीकृष्णांनी माझ्याकडनं ह्या भगवद्गीतेवरती एक्सप्लेनेशन की सोप्या शब्दात आपल्याला कळलं पाहिजे कंटेंट, बरोबर आहे का नाही? कळलं नाही तर मजा येईल का? नाही येणार का नाही मजा? श्रीकृष्णांनी मला मदत केली हे समजायला की मी पण हे घेऊ शकतो, आणि दुसरं त्यांनी ही काळजी घेतली की ही गाडी ह्या दोन्ही गाड्या एक्सपेन्सिव्ह आहेत, पण ह्या घेताना ते मला पण अफोर्डेबल झालं पाहिजे. शिवाजी महाराजांनी एक श्लोक सांगितला, तो श्लोक जो भगवद्गीता सांगत असताना अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितला. कोणी सांगितला? कोणाला? शाबास. काय सांगितलं? श्लोक सांगितला. हा, पण त्यातला श्लोक सांगितला. तो श्लोक काय? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हा अर्जुन, आणि हा पुढे बसलाय तो कोण आहे? ज्या वेळेला तुम्ही भगवद्गीता फॉलो करता ना त्यावेळेला असंच होतं. तुमच्या पुढे तुम्हाला नेहमी श्रीकृष्ण आहे दिसेल, तुम्हाला समजेल. म्हणजेच तुमचा सारथी कोण आहे? थोडस मोठ्याने. शाबास. ऍक्च्युली श्रीकृष्णाला असे अनेक अर्जुन तयार करायचे, म्हणून आज आपल्यामध्ये हे डिस्कशन होते. थोडे थोडे तुम्ही जेव्हा ही प्रॅक्टिस करायला लागाल ना, जसं जसं तुम्ही भगवद्गीता रोज वाचायला लागाल, जस्ट रीड, भगवद्गीता पाठ करायची नाही. आता मला एक सांगा, तुम्हाला मोठं झाल्यावर कोणासारखं व्हायचंय? अजून? हे उत्तर सगळ्यात छान होतं आणि मला हे उत्तर अपेक्षित होतं. इथं काय लिहिलंय? शाबास. तुम्हाला माहिती का अजून एक गोष्ट, मी जे का म्हणलं की तुमच्या आई आणि बाबांकडे लक्ष नाहीये, त्यांच्याकडे लक्ष पाहिजे का? भरपूर गोष्टी तुमच्या आई बाबांच्या पण आयुष्यात आहे ना त्यांच्या मनाविरुद्ध घडतात. तुमची आई ऑफिसमध्ये असेल, तुमचे बाबा ऑफिसमध्ये असतील, तर काही वेळेला त्यांना एक्स्ट्रा काम करायला लागतं. काही वेळेला त्यांच्या हाताखालची लोक चुका करतात, त्या पण त्यांना दुरुस्त करायला लागतात. पण तरी ते असं आले की घरी आल्यानंतर तुमच्यावर राग काढलाय? झालंय असं कधी? श्रीकृष्ण काय म्हणालाय? जो जो बर्थ घेतो, ज्याचा ज्याचा जन्म होतो, तो कोण आहे? माझाच अंश आहे. म्हणजे कोणाचा अंश आहे? कृष्णाचा. म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये कोण आहे? म्हणजे तुम्ही सगळे कोणाचा अंश आहात? एकदा सगळ्यांकरता टाळ्या. का आलायत सगळे? आई बाबांनी आणलं म्हणून? कोण? अरे पण तुम्ही सगळे आलायत का इकडं? आपण सगळे आज का जमलोय? शाबास. भगवद्गीता सांगितली कोणी? काय माहिती तुम्हाला भगवद्गीतेविषयी? शाबास. कृष्णाने कोणाला सांगितलं? काय कारण होतं अर्जुनाला सांगायला? पण काय? फोकस. अरे वा. काय सांगत, काय वाटत त्याला? कोणाची? तुला माझी नाही भीती वाटत? युद्धाची. शाबास. शाबास. सगळ्यांकरता एकदा टाळ्या. तनु स्लाइड चालू कर. सगळ्यात पहिलं तुम्हाला माझी ओळख सांगतो. अक्षय काका. ते तुला माहिती आहे, यांना कुठं माहिती आहे? तुला पण माहिती आहे. माझं नाव अक्षय मदन कुलकर्णी. मी इंजिनियर आहे.
श्रीकृष्णांनी माझ्याकडनं एक छोटं काम करून घेतलं. ते तसं काम खूप मोठं आहे, पण ते त्याच्यासाठी छोटे आहे, माझ्यासाठी खूप मोठं आहे. त्याच कामासाठी आपण सगळे आज इकडं आलोय. ते काम म्हणजे हे भगवद्गीता. मी पण लहान असताना मला आईने पाठ करून घेतली माझ्याकडनं. ही माझी आई, माझ्याकडनं त्यांनी पाठ करून घेतली. मी पण तुमच्यासारखा छोटा असताना संस्कार वर्गाला जायचो. मग तिथं एक बाई असायच्या, मग त्या आम्हाला शिकवायच्या, पाठ करून घ्यायच्या. मग माझ्या बाबांनी मला थोडं थोडं त्याचं मिनिंग समजून सांगितलं की नक्की कृष्णाला काय सांगायचं आहे. मग एक काही मी थोडासा मोठा जेव्हा झालो त्यावेळेला मग श्रीकृष्णांनी माझ्याकडनं ह्या भगवद्गीतेवरती एक्सप्लेनेशन की सोप्या शब्दात आपल्याला कळलं पाहिजे कंटेंट. बरोबर आहे का नाही? कळलं नाही तर मजा येईल का? नाही येणार का नाही मजा? कळलं नाही तर कशी मजा येईल? तू क्रिकेट खेळतोस का? बॅटिंग कशी असती, बॉलिंग कशी असते? बॅट पाहिजे का नाही? तुला माहिती आहे की बॅटचा वापर कसा करायचा, बॉलचा वापर कसा करायचा, म्हणून तुला गेम खेळताना मजा येते. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला जर गीतेमध्ये काय सांगितलंय, काय भगवद्गीता, हे जर नाही कळलं आणि आपल्या सिम्पलेस्ट वेनी कळलं पाहिजे, बरोबर आहे का नाही, तर मजा येईल, तर बुक वाचायला इंटरेस्ट येईल. नाहीतर काय बुक यावं बरं तिकडे, असं होतं का नाही? होतं का नाही असं? मला पण तसंच व्हायचं. मला कधी वाटलं पण नव्हतं की माझ्याकडनं श्रीकृष्ण असं पुस्तक लिहून गेलं. आलं का लक्षात? मला कधीच वाटलं नव्हतं असं की श्रीकृष्ण माझ्याकडनं पुस्तक लिहून गेले. पण श्रीकृष्ण माझ्या आयुष्यात जो आला ना, तो एका वेगळ्या फॉर्म मध्ये आला. श्रीकृष्णाविषयी सुरू करायच्या आधी आपण एक प्रार्थना करू. मी सुद्धा विसरलो, मला आता बरोबर स्लाइड बघितल्यावर लक्षात आलं. तर सगळ्यांनी प्रार्थना म्हणायची. माझ्या मागं मागं म्हणणार, मग हात जोडा सगळ्यांनी. मी सांगतोय तसं माझ्या मागं मागं म्हणा, ठीक आहे? वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. अजून एक छोटीशी प्रार्थना करू. त्या प्रार्थनेचं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप. तुम्ही सगळ्यांनी शाळेमध्ये ती केलेली आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो, पुढे काय? शाबास. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे माहिती आहेत कोणाला? अरे वा 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 वा, शाबास. माझ्या आयुष्यात श्रीकृष्ण जो मला भेटला तो ह्या रूपामध्ये. कृष्ण म्हणजे स्वामी, स्वामी म्हणजेच कृष्ण. कृष्ण म्हणजे कोण? आणि स्वामी म्हणजे कोण? शाबास. पण यांनी मला काय दिलं? भगवद्गीता. ठीक आहे, मी भगवद्गीता मला आईने शिकवली, माझ्या बाबांनी सांगितलं, मला ती भगवद्गीता आवडत गेली, मी फॉलो करत गेलो. पण भगवद्गीता फॉलो केल्याने काय मिळतं किंवा मला काय मिळालं बघायला आवडेल तुम्हाला? काय माहितीये ही गाडी? कोणाला दिसते ही गाडी? कुठली आहे? अरे वा, हुशार आहे की तुम्ही. कायला मला कळत नव्हतं मी एवढा लहान असताना BMW. ही कुठली गाडी आहे? मी खरंच तुमच्या एवढा होता, मला काही कळत नव्हते, अजिबात नाही. मी रोज तेच करतो. इथे एक वाक्य लिहिलेले, या वाक्याचं काय म्हणते कृष्ण? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. श्रीकृष्ण असं म्हणतो की जो माझ्यावर जसं प्रेम करतो ना, मी त्याच्यावर तसंच प्रेम करतो. आता मी इंजिनियर आहे, मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं. पण मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करत असताना मी हे शिकायला जायचो की या गाड्या कसं काम करतात. गॅरेज माहिती ना तुम्हाला? आपल्याला बरं नसलं की आपण कुठं जातो? डॉक्टरकडं. गाडीला बरं नसलं की कुठं जातं? गाडी माझ्यासारख्या मेकॅनिककडे येते. हां, माझं पण गॅरेज आहे. गाडीला बरं नसलं की गाडी माझ्याकडे येते. तर मी शिकायला जायचो, मग मी ह्या गाड्या बघायचो. मला माझ्या आईनी, माझ्या बाबांनी एक गोष्ट सांगितली होती की
काही जरी तुला आयुष्यात पाहिजे असेल तर नेहमी असं सांगायचं की मला दे, असं नाही करायचं. स्वामींवर विश्वास आहे ना तुझा, स्वामी तुला शिकवतात ना सगळं, मग स्वामींना सांगताना असं सांगायचं की स्वामी आपण घेऊ. मग मी इंजिनिअरिंग करत असताना, कॉलेजला शिकत असताना, गॅरेजवरती जात असताना मी पण स्वामींनाच म्हटलं की स्वामी आपल्याकडे पण मर्सिडीज, माझ्याकडे पण बाईक असू दे ना. मी हे सगळं स्वामींना सांगितलं की आपलं आपण घेऊ, मला नुसतं नको. काय म्हटलं मी? आपण घेऊ, नुसतं मला नको. तुम्ही आणि मी मिळून घेऊ. पण थोडं थोडं जसं मोठं झालो, हळूहळू थोडेसे काही चॅलेंजेस आले, त्यामुळे मी विसरून गेलो कॉलेज करत असताना, जॉब करत असताना. पण श्रीकृष्णाला म्हणजेच स्वामींना लक्षात होतं, मी विसरून गेलो मी काय विश मागितली. मी दोनच गोष्टी करत होतो. एक, भगवद्गीता फॉलो करणं. म्हणजे काय फॉलो करायचं? म्हणजे काय, त्यात त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न करत होतो की माझी लाईफस्टाईल तशी पाहिजे. बस त्यांनी जे जे सांगितलंय त्या त्या गोष्टी मी फॉलो करत होतो. 2-4 श्लोक मी तुम्हाला दाखवील त्याच्यामध्ये. ओके, की काय फॉलो करायचं म्हणजे काय करायचं नक्की भगवद्गीता. मी फक्त ते करत गेलो. पण श्रीकृष्णाने काय सांगितलंय की जो माझ्यावर प्रेम करतो मी त्याच्यावर तसंच प्रेम करतो. शाबास. मी विसरलो पण कृष्ण नाही विसरला. मी विसरलो की मी कृष्णाला काय मागितलं होतं, पण तो नाही विसरला. आणि त्यांनी बरोबर माझ्या गॅरेजवरती ही गाडी आणली. आणि या गाडीचे जे पहिले मालक होते, ही सेकंड हँड कार आहे. सेकंड हँड कार म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? दुसऱ्यांनी अगोदर वापरलेली, ती आता मी विकत घेतली. बरोबर. पण ह्या गाडीचा अगोदरचे जे मालक होते ना, ते सुद्धा श्रीकृष्णाचे भक्त होते. ह्या गाडीमध्ये नेहमी भगवद्गीतेचं पुस्तक असायचं. येस, मला पण हे नंतर कळालं. बघ, फक्त मी भगवद्गीता फॉलो करत होतो बस. आणि मी विसरून गेलो होतो, परत सांगतो, मी विसरून गेलो होतो की मी अशी काहीतरी विश श्रीकृष्णाला मागितली आहे. आता हे मला दिलं म्हणजे त्यांनी काय केलं, श्रीकृष्णाला चावी घेऊन गॅरेजवरती हे घे गाडी, टाळ्या वाजवल्या, तसं नाही होत. श्रीकृष्णांनी मला मदत केली हे समजायला की मी पण हे घेऊ शकतो. आणि दुसरं, त्यांनी ही काळजी घेतली की ही गाडी, ह्या दोन्ही गाड्या एक्सपेन्सिव्ह आहेत, पण ह्या घेताना ते मला पण अफोर्डेबल झालं पाहिजे. बरोबर आहे का नाही? करेक्ट? येस ऑर नो? शाबास. असं जरा बोला. दुपारी जेवले ना तुम्ही सगळे? की आज जेवण नाही दिलं कोणी? जेवले ना? शाबास. असं हो, मस्त असं ताकदीने पाहिजे. माझा आवाज कसा आहे? पण तुमचा आवाज कसा पाहिजे? कसा पाहिजे? शाबास. तिचा एकटीचाच आवाज लावडे. तुमचा आवाज काय झालं? हो, जरा ऐकतोय मला? हो हो. शाबास. आता म्हणजे सगळे आलेत, प्रेझेंट आहेत. तर मग एखादा असायचं नांदेड सिटीच्या इको पार्क मध्ये आणि फिजिकली इकडं काय आईने आणलं उभेच आपलं, असं नाही ना? ही भगवद्गीता फॉलो करणार. आता अक्षय काका जाऊ दे, अक्षय काका खूप छोटा आहे. एका खूप मोठ्या माणसाचं तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की ज्यांनी, 2च मिनिटं बाळा, की ज्यांनी भगवद्गीता ऍक्च्युअली फॉलो केली. कोण आहे? शाबास. यांचं ग्रेटनेस सांगायला पाहिजे का? नाही ना, गरज नाही आपल्याला. तुम्हाला एक स्टोरी सांगतो, शिवाजी महाराजांची एक स्टोरी सांगतो. आपल्या भारतामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश असं एक राज्य आहे, माहितीये? माहितीये सगळ्यांना? तिथे एक बुंदेलखंड म्हणून एरिया आहे. जसं आपला पुण्यामध्ये नांदेड सिटी एरिया, बरोबर आहे का नाही? तसं बुंदेलखंड म्हणून एरिया आहे. तिथे एक राजा होता, त्याचं नाव होतं छत्रसाल. काय नाव होतं? छत्रसाल. शाबास. आणि तो कुठला राज्याचा राजा होता? बुंदेलखंड. कुठला? विसरायचं नाही. मी तुमची एक्झाम घेणार आहे नंतर. पास झालात की मी गिफ्ट देणार, फेल झालात की आई बाबा गिफ्ट देणार घरी, धडाक धडाक. काळजी करू नका, एक्झाम नाहीये. तो सिरियस झाला, मागे बघायला लागला. अरे तुमच्यावरती ऑलरेडी लोड आहे, त्यात मी लोड द्यायला नाही आलो. काळजी करू नको. आय एम जस्ट शेअरिंग. मी तुम्हाला इथं काहीही शिकवायला नाही आलो, कारण मी टीचर नाहीये. मी लेक्चर द्यायला आलो नाही, मी प्रोफेसर पण नाही. ज्यांनी भगवद्गीता सांगितली त्यांनी मला इथं पाठवले तुम्हाला काहीतरी सांगायला. मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. आफ्टर दॅट इट इज युअर चॉईस. भगवद्गीता फॉलो करायची नाही करायची
ओके डन. एक्झाम काय होणार नाही. सो चिल, रिलॅक्स रिलॅक्स. नाव काय तुझं? वरद. अरे एवढं मस्त गणपतीचं नाव, असं तू एकदम शांत का? बरं नाही तुला? मग बोर आले, कंटाळा आला नाही ना? नक्की पुढे जायचं आपण. येस. तर राजा छत्रसाल आणि शिवाजी महाराज हे कोणाच्या अगेन्स्ट लढत होते? तर मुघल्स. कोणाच्या? पण शाबास. पुढच्याला ह्याला आपण देऊ. हो दादा, पुढच्याला एक माईक घ्यायला द्यायचा. तर राजा छत्रसाल, स्टोरी आहे का? स्टोरी खूप छान आहे. राजा छत्रसाल काही वर्ष मुघलांसोबत काम करायचं, पण राजा छत्रसालला मुघलांसोबत काम केल्यावर कळलं रे मुघल म्हणजे बावळट आहेत. यांना किती चांगलं सांगा यांना काय ऐकू येत नाही. यांना कितीही चांगली गोष्ट दाखवा यांना काही दिसत नाही. यांना कितीही चांगलं समजून सांगा हे मतिमंद आहेत. मग राजा छत्रसालने काय केलं? राजा छत्रसाल शिवाजी महाराजांकडे आला. राजा छत्रसाल शिवाजी महाराजांकडे आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना जॉब मागितला की महाराज मी तुमच्याकडे नोकरी करतो. पण शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं. शिवाजी महाराज छत्रसालला असं म्हणाले की तू जे मी महाराष्ट्रात करतोय ना तेच तू बुंदेलखंडमध्ये कर. आणि हे सगळं एक्सप्लेन करताना ना शिवाजी महाराजांनी एक श्लोक सांगितला. तो श्लोक जो भगवद्गीता सांगत असताना अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितला. कोणी सांगितला? कोणाला? शाबास. काय सांगितलं? श्लोक सांगितला. हा, पण त्यातला श्लोक सांगितला. तो श्लोक काय? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. म्हणजे काय? साधं सोपं सरळ. मुघल्स काय करत होते? ते येऊन आपल्याला त्रास देत होते. मग त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणं ही राजाची ड्युटी आहे का नाही? भारत आपला देश आहे का नाही? कोणाचा देश आहे? आपला देश आहे ना. जर आपल्या देशावरती आत्ता जर कोणी अटॅक केला आणि आपल्याकडे जर वेपन असेल तर आपण फाईट केलं पाहिजे का वेपन टाकून पळून गेलं पाहिजे? एक्झॅक्टली. मग शिवाजी महाराज त्याला काय म्हणाले की युद्धामध्ये जर तू मेलास तरी तू स्वर्गात जाशील. स्वर्गाला म्हणजे काय? हेवन नाही. शिवाजी महाराजांना हे सांगायचं होतं की तू राजा छत्रसाल तुझ्या देशासाठी तुझ्या लोकांसाठी तू लढलास आणि भले तू त्यात युद्धामध्ये वॉरमध्ये मेलास तरी लोक तुझी कायम कौतुक करतील की आमचा राजा घाबरट नव्हता, आमचा राजा असं पळून जाणार नव्हता, आमचा राजा आमच्यासाठी लढला. काय केलं त्यांनी? लढला, फाईट केलं. घाबरला नाही तो की शत्रू समोर मोठा आहे की अरे त्यांची सैन्य एवढे. घाबरला नाही तो. आणि जर समजा ते म्हणलं की तू जिंकलास तर तुला जसं पाहिजे तसं छान छान तू राज्य बनवू शकशील. काय म्हणला तो? जसं छत्रसालला पाहिजे तसं छान राज्य बनवता येईल. नाही, मेला नाही, तो जिंकला. त्यांनी महाराजांचं ऐकलं आणि त्यांनी भगवद्गीता पण ऐकली. आणि ह्यापेक्षा ते काय म्हणाले? लढणं. जर किंग आहे, जर वॉरियर आहे तर वॉरियरची काय ड्युटी आहे? टू फाईट. तुम्ही आता स्टुडंट आहात का नाही? मग तुमची काय ड्युटी आहे? अजून स्वतःची पर्सनॅलिटी छान बनवायची का नाही? बनवायची का नाही? ही ड्युटी आहे का नाही? स्टडी हा तुमचा एक भाग झाला. तुम्हाला कोणाला क्रिकेट फुटबॉल कशी काहीतरी हॉबी असेल ना, स्टडी करत करत पॅरलली ती हॉबी जपणं, स्वतःला परफेक्ट बनवणं वाटतं का नाही? पाहिजे का नको? आपण पण असं व्हायला पाहिजे का नाही? मग तेच तर त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज नुसते ग्रेट का होते माहितीये? त्याचं कारण त्यांना ग्रेट म्हणण्याचं कारण असे की जर छत्रसालला ठरवलं असतं तर शिवाजी महाराजांनी त्याला जॉब दिला असता. आणि त्यांनी जर जॉब दिला असता तर त्यांचं राज्य सुद्धा शिवाजी महाराजांचं राज्य झालं असतं. छत्रसाल हा त्यावेळेला प्रचंड श्रीमंत होता. प्रचंड म्हणजे डायमंड्सच्या त्याच्या खाणी होत्या. तो स्वतः डायमंड एक्सपोर्ट करायचा त्यावेळेला. राजा छत्रसाल म्हणजे तो किती श्रीमंत असेल.
पण शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं. शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं, मी शिवाजी महाराजांचं वाक्य मी वाचलेलं, त्यांच्या तोंडातून निघालेलं, की आम्हास आई जगदंबा प्रसन्न आहे म्हणून आमच्या समशेरीस यश आहे. काय? आम्हास आई जगदंबा प्रसन्न आहे. शिवाजी महाराज कोणाची भक्ती करायचे? भवानी मातेची. जय भवानी जय शिवाजी घोषणा देतो का नाही आपण? त्या शिवाजी महाराजांनी तेच सांगितलं की मला भवानी माता प्रसन्न आहे म्हणून मला यश आहे, म्हणून मी सक्सेसफुल आहे. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर व्रजरास श्रीकृष्णास भजावे. भजावे म्हणजे श्रीकृष्णाला शरण जा, त्याची पूजा करा, तुम्हाला यश येईल. आणि राजा छत्रसालनी तेच केलं. तुम्ही थोडेसे मोठे झालेत ना की हिस्ट्रीमध्ये हे सगळं आहे, तुम्हाला समजेल. हे सगळं वाचलं की तुमच्या लक्षात येईल की कसं भगवद्गीता किती लोकांनी फॉलो केलेली आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्यात मोठं उदाहरण शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना लहान असताना श्रीकृष्ण श्रीराम म्हणजे रामायण महाभारत हे समजून सांगण्यासाठी स्पेशली अपॉइंटेड लेक्चरर्स होते. हे सगळं मेन्शन आहे. भगवद्गीता फॉलो करण्यासाठी आहे का नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात मोठा एक्झाम्पल शिवाजी महाराज. जर त्यांनी फॉलो केली तर मग आपण का नाही करायची? आपल्यापेक्षा ग्रेट आहेत का नाही शिवाजी महाराज? डाऊट? डाऊट आहे कोणाला? नाही, असूच शकत नाही. कोण हो म्हणलं? डाऊट आहे? मग जर त्यांनी फॉलो केली तर मग आपण फॉलो करायला पाहिजे का नको? जर त्यांनी फॉलो केलंय म्हणजेच त्याच्यात आपल्यासाठी सुद्धा काहीतरी आहे जे आपण शिकू शकतो, जे आपण ग्रास्प करू शकतो आणि ज्यांनी आपण आपली पर्सनॅलिटी चेंज करू शकतो. आणि तुम्ही लहान आहात म्हणून असं नाही, मी आजही मोठा आहे तरी मी भगवद्गीता फॉलो करतो. तुमच्यापेक्षा थोडासा मोठा आहे मी, पण मी भगवद्गीता फॉलो करतो. माझ्या आईला माझ्या बाबांना सुद्धा मी भगवद्गीता फॉलो करताना बघितलं. आणि इवन तेवढंच नाही, श्रीकृष्णांनी जेव्हा हे सांगितलं ना सगळं अर्जुनाला, त्यावेळेला श्रीकृष्ण तेव्हा सुद्धा गीता फॉलो करत होता, आज सुद्धा तो गीता फॉलो करतोय. त्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने एक गोष्ट सांगितली की मी म्हणजे श्रीकृष्ण हा प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी येतो आणि प्रत्येक ठिकाणी असतो. आत्ता सुद्धा इथं श्रीकृष्ण आहे. आत्ता सुद्धा इथं श्रीकृष्ण आहे. कसं माहितीये? कोण सांगू शकेल कसं आहे? कसं? बरोबर, पण कसं? ठीक आहे, हे आन्सर बरोबर आहे, पण कसं? अजून? बरोबर, अजून? करेक्ट करेक्ट. पण तो आत्ता भगवद्गीता फॉलो करतोय. कसं फॉलो करत असेल कृष्ण आत्ता भगवद्गीता? आत्ता आत्ता प्रेझेंट टाइम मध्ये श्रीकृष्ण भगवद्गीता फॉलो करतोय. अरे सिंपल आहे, आपण सगळे भगवद्गीतेवरती डिस्कशन करायला आलो का नाही? मग हे कोणाची इच्छा आहे? करेक्ट. त्याला पाहिजे की काय? तर असे अजून अक्षय तयार व्हावे. लक्षात आलं का तुमच्या? आपण इथं का आलोय कोणाला माहिती? उद्या तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्हीच सगळे, जसं आज मी तुम्हाला सांगतोय तसं कोणतरी अजून तुम्हीच सगळे कुठेतरी अजून तुमच्यापेक्षा जे लहान मुलं आहेत त्यांना सांगत असाल. होऊ शकतं का नाही होऊ शकत? तुम्ही तेवढे स्मार्ट आहात का नाही? आहे ना? मला तर दिसतं बाबा तुम्ही स्मार्ट. तुम्हाला वाटतं का नाही तुम्ही तेवढे स्मार्ट आहात? तुमच्यामध्ये ती ताकद आहे का नाहीये? शाबास. हे श्रीकृष्णाला पाहिजे की असे अजून अजून अक्षय तयार व्हावे. आणि इट इज आवर ड्युटी. आपला टाइम आहे का नाही हा? बरोबर आहे का नाही? मग आपण सांभाळलं पाहिजे ना सगळ्याला. आपण असं बनलं पाहिजे की आपल्याला दुसऱ्यांनी फॉलो केलं पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे? तू नक्की करणार. नेक्स्ट स्लाइड. आता भगवद्गीतेची थोडीशी हिस्ट्री गोष्ट ऐकायला आवडेल परत. महाभारत ऐकून माहितीये सगळ्यांना? त्या महाभारतात भगवद्गीता जेव्हा चालू होती ना, म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तक घ्याल तर त्याच्यामध्ये
कम्युनिकेशन आहे. जसं आपण बोलतोय का नाही आत्ता, मी बोलतोय तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलतोय मी ऐकताय, तर बेसिकली हे डिस्कशन आहे. तर ते डिस्कशन स्टार्ट होतं. हा होता राजा धृतराष्ट्र, शाबास. आणि हा संजय, करेक्ट. संजय म्हणजे कोण? त्याचा सारथी. सारथी म्हणजे काय? ड्रायव्हर. पण ती नुसती गाडी चालवण्यापुरती ड्युटी डिपेंडेंट नव्हती. सारथी म्हणजे त्याला परफेक्ट डायरेक्शनला घेऊन जाणारा, जो त्याला परफेक्ट रोडवरती नेईल. रोड चुकवणार नाही. गुगल मॅप सारखं जायचं होतं इकडं, मॅप दाखवला तिकडं, असं नाही. इतकी त्याची संजयची ड्युटी होती. तर स्टोरी अशी चालू होती की हस्तिनापूर म्हणून राज्य आहे. आणि पूर्वी काय असायचं, सगळ्या राजांच्या असे वेगवेगळे केबिन असायचे. तुमच्या घरी असतं का नाही, आईबाबांची बेडरूम, किचन, हॉल, 1 नंबर 2 नंबर. तसं त्यांची हे जे राजा असायचे ना, किंग, त्यांची जेव्हा सिक्रेट मीटिंग्स असायचे ना, तर त्या मीटिंगसाठी एक सेपरेट रूम असायची. तर त्या रूममध्ये हे दोघं बसले होते. आणि संजय हॅड अ डिवाइन विजन. त्याला अशी ताकद होती की आपण इथे, पण मुंबईमध्ये काय चाललंय हे त्याला इथं बसून कळेल. त्यामुळे धृतराष्ट्र काय म्हणतो, धृतराष्ट्र संजयला विचारतो की संजय सांग आता तिथे युद्धावरती काय चाललंय. येस, धृतराष्ट्र वॉज ब्लाइंड. त्याला अंधा, जन्मजात अंधा होता तो, त्याला डोळे नव्हते, त्याला दिसायचं नाही. म्हणून तो संजयला विचारतो की आता युद्धावरती काय चाललंय तिथं सांग. मग संजय सांगतो की पांडवांची टीम सगळी आली, इकडे कौरवांची टीम आली, दोघं आता मध्ये उभे आहेत, यांनी शंख वाजवला, त्यांनी शंख वाजवला, आता दोघं तयार झाले. आता बघतोच एकेकाला. आता थोडक्यातच युद्ध सुरू होणार. पण तेवढंच एक गंमत होती. अर्जुन म्हणतो मी युद्धच करणार नाही. अर्जुन काय म्हणतो, मी युद्धच करणार नाही. असं नाही की अर्जुन त्यावेळेला घाबरला. अर्जुन खूप स्वभावाने, जर तुम्ही जेव्हा तुम्ही भगवद्गीता वाचाल तर त्याचे डायलॉग वाचायचे. माणूस कसा करतो, तो काय बोलतोय, त्याच्या बोलण्याचं काय मिनिंग आहे, त्याच्यानी समजतो की आपल्याला तो माणूस काय आहे, त्याची थिंकिंग काय आहे. ड्रायव्हरला डोळे आहेत, ड्रायव्हरच्या मागे जो बसलाय त्याला डोळे नाही आहेत. हे जे दाढीवाले तिकडे दिसले ना, तर धृतराष्ट्र. आणि हा जो मिशीवाला ना, सिंगम, त्याचं नाव संजय. तो त्याला रस्ता दाखवतोय. चांगले पण ऑब्झर्वेशन आहे, लक्ष आहे. तर आपण कुठं होतो मी असं विचारणार नाही, मला लक्षात आहे. अर्जुन काय म्हणला होता, मी युद्ध, शाबास. तो घाबरला नव्हता. समोर जे उभे होते कौरव, ते त्याचे कझिन ब्रदर्स होते. शाबास. तो काय म्हणला, येस, नाही, धृतराष्ट्र वॉज हिज अंकल. पांडू त्याच्या, पांडू आणि धृतराष्ट्र हे सख्य भाऊ, चुलत भाऊ. जसं तुझ्या काकाचा मुलगा तसे. अर्जुन का नको म्हटला युद्ध. अजून पुढे कोणाला माहितीये, कोणी वाचले गीता कधी? काय म्हणतो त्याच्यात पुढं? अर्जुन म्हणतो समोर उभे असलेले सगळे माझे भाऊ आहेत, माझे काका आहेत, कोणी मला मुलासारखं आहे. आणि मी धनुष्य, तलवार, गदा हे सगळं घेऊन जायचं आणि मी त्यांना मारायचं. येस, करेक्ट, द्रोणाचार्य. तिथं समोर त्यांचे गुरु पण होते, त्याचे आजोबा सुद्धा होते. येस, त्याचे आजोबा सुद्धा होते तिथं. त्यांचं नाव होतं भीष्म. युद्धाची स्टोरी खूप वेगळी आहे, तो मोठा टॉपिक आहे. आता आपण फक्त आपल्या गीतेपुरतं बघू. घोडागाडी, घोडागाडी. युद्धात बैल काय कामाचा? बैल फास्ट आहे का घोडा फास्ट आहे? युद्धामध्ये फास्ट मुवमेंट लागतात. बैल कुठं लागतो, कुठं काम करतो? शाबास, शाबास. तर अर्जुन काय म्हणला, काय म्हणला अर्जुन श्रीकृष्णाला? आणि का समोर कोण आहे, काय म्हणाला अर्जुन? एक्झॅक्टली. हस्तिनापूर हे राज्य कोणाला मिळणार म्हणून ते वॉर झालं.
पण अर्जुन काय म्हणाला की एका प्रॉपर्टीच्या तुकड्यासाठी किंवा एखाद्या स्पेसिफिक जागेसाठी म्हणून वॉर करणं, एकमेकाला मारणं इज नॉट अ राईट थिंग. आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. क्लिअरली म्हणाला तो. पण इथंच खरा मेन पॉइंट आहे की ज्या वेळेला, नेक्स्ट स्लाइड घेतो, आता ज्या वेळेला ते युद्ध सुरू झालं त्याच्या अगोदर श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी एक फार महत्वाची गोष्ट केली. मग ती अर्जुनाने सांगितली. काय सांगितलं तर मला अर्जुन म्हणला की एक काम कर, कृष्णा माझा रथ आहे ना दोन्ही टीमच्या मध्ये नेऊन ठेव. हा अर्जुन आणि हा पुढे बसलाय तो कोण आहे? ज्या वेळेला तुम्ही भगवद्गीता फॉलो करता ना त्यावेळेला असंच होतं. तुमच्या पुढे तुम्हाला नेहमी श्रीकृष्ण आहे दिसेल, तुम्हाला समजेल. म्हणजेच तुमचा सारथी कोण आहे? थोडस मोठ्यांनी शाबास. त्याचं नाव घ्यायला कसं बरं वाटतं का नाही? माझं थोडस मोठ्यांनी घे, त्याला पण बरं वाटेल. त्यांनी एवढं आपलं डिस्कशन आणलं इथं, आपल्या सगळ्यांना एकत्र आणलंय. थोड्या वेळासाठी आपण एकत्र आहे, पण आहे का नाही? त्याला पाहिजे म्हणून आपण आहे का नाही इथं? मग त्याचं नाव घेतलं की त्यालाही बरं वाटेल की आहे बाबा, माझी आठवण आहे कोणाला तरी. शाबास. आता ह्याच्यात काय करतो श्रीकृष्ण? काय करतो तर त्यांचा रथ, त्या रथाचं नाव होतं उत्तम. काय नाव होतं अर्जुनाच्या रथाचं? उत्तम. पूर्वीच्या काही सगळ्याला नाव असायची. म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाने जो शंख वाजवला त्या शंखाला पण नाव होतं. आपण कसं म्हणतो घड्याळ, ऍपलचं घड्याळ म्हणतो का नाही आपण? तसं त्यावेळेला नाव होतं. कृष्णाचा जो शंख होता त्याला नाव होतं पांचजन्य. काय नाव? आणि अर्जुनाने जो शंख वाजवला त्याचं नाव होतं देवदत्त. काय? मला एक सांगा, अर्जुनाचा रथ श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्ये का बरं आणला असेल? हा एक भाग झाला. अजून दोन्ही सैन्यांच्या मध्ये बरोबर मधोमध रथ आणला. एकीकडं कौरव, एकीकडं पांडव, बीच में अर्जुन भैया, कृष्ण भैया. का बरं असं? कोण सांगू शकेल? हे बघ, पॉज कर दोनू. ते झालं, पण दोन्ही सैन्यांच्या मध्ये का? दोन्ही सैन्यांच्या मध्ये का आणलं? युद्ध थांबवायचं नव्हतं श्रीकृष्णाला. तुम्ही सगळे हुशार आहात. मी जे म्हणलं ना मगाशी, का तुमचं एज काय सगळ्यांचं? 8, 7. तुम्ही एवढ्या मोठ्या टॉपिक वरती विचार करू शकताय. लक्षात आलं का तुमच्या? ऍट द एज ऑफ 8, 9, 10, 11 हा टॉपिक खूप मोठा आहे. माझ्यापेक्षा सुद्धा जे मोठे आहेत ना त्यांना पण हे बोर होतं, त्यांना पण हे नाही कळत. पण तुम्हाला कळतंय. एकदा स्वतःसाठी टाळ्या. बस, हात दुखेल. जेवायचं घरी याच हाताने. तर दोन्ही सैन्यांच्या मधोमध का आणला? तर आपल्याला, मला सांगा, आपले आई किंवा आपले शाळेमधले सर किंवा मॅडम आपल्या मिस्टेक्स पकडतात का नाही? कोणी पण असो, आपल्या मिस्टेक्स पकडतात का नाही? कसं? आपल्याला जर सांगितलं आईने की अरे आईस्क्रीम नको खाऊ, थांब जरा, तुझ्यासाठीच आणले, आपल्याला काय होतं? इगो हर्ट होतो. का? तर आपल्याला आईस्क्रीम पाहिजे असतं का नाही? आपण त्यावेळेला काय बघत असतो? मला आईस्क्रीम पाहिजे, माझी चॉईस. पण आई आपल्याला काय सांगत असते की थोडं खा किंवा तू आजारी पडशील. ज्या वेळेला दोन्ही सेंटरला तो उभा राहिला ना, तर कौरव आणि पांडव म्हणजे डूज अँड डोंट्स, व्हॉट इज राईट साइड अँड व्हॉट इज युअर रॉंग साइड, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे समजावं म्हणून त्यांनी सेंटर पॉइंटला आणलं अर्जुनाला. की एकीकडं कसं चुकीचं वागलेत कौरव, ज्याला आपण डोंट्स म्हणतो. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला सांगायचं तर अभ्यास करू नये, कंटाळा येतो अभ्यासाचा, येतो का नाही? मला पण यायचा.
येतो का नाही? डोंट्स. असं नाही झालं पाहिजे. ती झाली कौरवांची साईड आणि अभ्यास करायला पाहिजे ही झाली पांडवांची साईड. म्हणून त्यांनी सेंटरला आणला की दोन्हीकडे बघ, काय बरोबर आहे काय चुके हे तू ठरव आणि मग डिसिजन घे. आणि त्यावेळेला मग त्यांनी गीता सांगायला सुरुवात केली. कळलं सगळ्यांना? मग अर्जुनाला श्रीकृष्णांनी मध्ये का आणलं हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकाल का नाही? एकदा सांगा बरं मला, का सांगितलं? तुमच्या गुड आणि बॅड थिंग्स कधी विचार केलाय? खरंच बघा, तुमचे आई आणि बाबा इथं आले, मी त्यांना विचारणार मग अभी दूध का दूध पाणी का पाणी, काय खरं काय खोटं लगेच कळेल. नाही केलं नाही, ठीक आहे तुम्ही लहान आहात, पण हेच समजावं आपल्याला, हे कळलं पाहिजे. आपली पर्सनॅलिटी केव्हा वाढती माहिती तुम्हाला? किंवा आपण खरंच कधी छान ग्रो होऊ ज्यावेळेला आपल्याला आपले वीकनेस आणि आपले स्ट्रेंथ काय आहेत हे कळतं. त्यावेळेला आपण खरे ग्रो होतो. नुसतं बॅड थिंग्स गुड थिंग्स असं नाहीये. मी कुठं कुठं वीक आहे तिथं तिथं मी मला स्ट्रॉंग केलं पाहिजे हे पण समजलं पाहिजे. अर्जुन वीक झाला होता, कुठं? इमोशनल झाला होता त्यावेळेला, की ज्या वेळेला ऍक्च्युअली वॉर करणं गरजेचं आहे, म्हणजे तो वीक झाला होता. इमोशनल होणं हा त्याचा वीकनेस होता. तो अर्जुनाला श्रीकृष्णांनी दाखवला की अरे असं काय करतोय, वेडा आहे काय? तो बघ कोण आहे, दुर्योधन. तो कसा आहे, तो कसाही वागतो, काही करतो, कुठेही थुंकतो, काही करतो, त्याला कुठं सोडतो? त्याशी युद्ध करायचं राहिलं बाजूला, तू शस्त्र ठेवून दिलं. असंच म्हणाला श्रीकृष्ण त्याला की तुला कसं कळत नाही, एवढा मोठा घोडा झाला तू, आई म्हणते का नाही, कळत नाही का? मग इकडं दनादन कधी आई कधी बाबा, होतं का नाही? पडतात का नाही पटके? पण ते आपल्या चांगल्यासाठी असतात. आपल्याला काय येतं? आपल्याला येतो राग, आईने मारलं, बाबांनी मारलं, होतं का नाही? काय असंच श्रीकृष्णाने अर्जुनाला पण केलं. फक्त त्यांनी शब्दांनी फटके दिले, हाताने नाही. शब्दाने त्यांनी लाड पण केले आणि शब्दांनी फटके पण दिले. म्हणून अर्जुन युद्ध लढला आणि अर्जुन युद्ध जिंकला. आणि त्याच्यामुळंच अर्जुनाने श्रीकृष्णाचं ऐकलं, म्हणून आज आपण अर्जुनाला ग्रेट म्हणतो, कारण त्यांनी ती भगवद्गीता आयुष्यात फॉलो केली. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत जे आपण सांगू शकतो. एक्झॅक्टली. मी तुम्हाला सांगायला म्हणून टाइमपास म्हणून सांगत नाहीये किंवा इथं आपण सगळे आलोय तर काहीतरी असं मोठं मोठं सांगायला पाहिजे. हे ऍक्च्युली सांगतो. ऍक्च्युली श्रीकृष्णाला असे अनेक अर्जुन तयार करायचे, म्हणून आज आपल्यामध्ये हे डिस्कशन होते. थोडे थोडे तुम्ही जेव्हा ही प्रॅक्टिस करायला लागाल ना, जसं जसं तुम्ही भगवद्गीता रोज वाचायला लागाल, जस्ट रीड. भगवद्गीता पाठ करायची नाही. जर तुम्हाला असं एक्झाम असेल, पालकांना सांगतो स्पेसिफिकली, कधीही भगवद्गीता पाठांतराला मुलांना पाठवू नका. सगळ्यात होपलेस प्रकार येतो, सगळ्यात होपलेस. कारण त्यात फक्त संस्कृत येतं आणि मुलं फक्त घोकंपट्टी करतात. म्हणजे एक छोटासा सांगतो पालकांना, 2 मिनिटं मुलांना, तुमच्या आईबाबांशी बोलतो, नाव नाही सांगू शकत, पण त्यांना ते शृंगेरी मठ नाही, शृंगेरी मठात त्यांना काहीतरी त्यांना पुरस्कार मिळाला. म्हणजे तिथे एक्झाम असती, बेसिकली भगवद्गीता पाठ करतात आणि समोर तिथले कोणत्या मठाधिपती जे आहेत ते असा भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत, तर ते कुठला तरी एक श्लोक मध्येच म्हणतात आणि तिथून पुढे आपल्याला भगवद्गीता म्हणायला लागते. म्हणजे थांब म्हणले की थांबायला सांगतात. परत पुढचं कुठलं तरी एखादं नुसतं म्हणजे आता हातोवा प्राप्ती स्वरूप हातो एवढंच बोलतील, मग तिथपासून पुढे गीता सांगायला पाहिजे. तर झालं काय, माझं हे गीतेचं लिखाण चालू होतं आणि आईने त्यांना दाखवलं की असं असं आहे आणि त्यांना पुरस्कार मिळाला. तर ते घरी आले होते भेटायला, तर आईने त्यांना माझं हे लिखाण दाखवलं की असं असं आहे चाललंय वगैरे वगैरे सगळं. तर त्याचा अर्थ वाचन, तर मी आपलं काहीतरी काम करत बसलो होतो घरात, त्याचा अर्थ आणि त्याच्या खालचं एक्सप्लेनेशन वाचन, तर त्या म्हणाले अच्छा असं सांगायचं होतं का कृष्णाला. काय उपयोग झाला पाठांतराचा? त्याचा कंटेंटच नाही कळला की मी यातनं काय घेऊ, काय फायदा नुसतं पाठांतराचा.
अनफॉर्च्युनेटली आपली एज्युकेशन सिस्टीम सुद्धा अशीच आहे. म्हणजे मी ह्या गोष्टीसाठी ज्या शाळेत मी शिकलो लहानपणाचा त्या शाळेत गेलो, पण मला तिथनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही मिळते अजूनही, की हे सांगण्यासाठी की महिन्यातनं फक्त एक दिवस येईन मी अर्धा पाऊण तास बोलेन. कारण बेसिकली हे डिस्कशन आहे. डिस्कशन झालं तर मुलांना मजा येते. गप्पा झाले जसं आता हे बोलतायत ते इंटरेस्ट आहे, भले थोडे कंटाळे आहे ठीक आहे, पण लहान आहेत त्या हिशोबाने तरी ते बोलतायत, हुशार आहेत. पण ही गोष्ट म्हणजे बेसिकली मोठ्यांना कळत नाही म्हणून ते लहानांना कळत नाही, हा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. आणि शाळेसारखी गोष्ट की जिथं हे खरं केलं पाहिजे, कशी मुलं तयार होतील. कारण मी माझ्यातनं बदल सांगतोय स्वअनुभवातून प्रॅक्टिकलमधनं, पण अनफॉर्च्युनेट नाही. त्यामुळं गीतेच्या क्लासला मुलांना खरंच कधी पाठवू नका. त्यांच्या आयुष्यातला वेळ आणि त्यांची एनर्जी जिथे त्यांना समजल्यानंतर जे वापरतील ना ती एनर्जी पूर्ण वाया जाईल. नेक्स्ट स्लाइड घेतो. अरे ह्याच्यावर नाही आठवलं मला एक सांगा, तुम्हाला सगळ्यांना मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? खरं सांगायचं? विराट कोहली, क्रिकेटर धोनी. अरे बापरे. तुला अण्णा, तुला काय नाही विचार नाही केला तर हरकत नाही, तुला काय व्हायचंय? अरे बापरे. आता मला एक सांगा, तुम्हाला मोठं झाल्यावर कोणासारखं व्हायचंय? अजून? हे उत्तर सगळ्यात छान होतं आणि मला हे उत्तर अपेक्षित होतं. आता हे बरं आहे तुझं, कॉपी करतो काय, पण हे चांगलं आहे. का आपल्या आईबाबांसारखं व्हायचं रे? तू ज्याचं नाव घेतलंस महेंद्रसिंग धोनी, तो तर खूप जास्त फेमस आहे, पण आपल्या आईबाबांसारखं आपण का व्हायचं? त्यांनी आपल्याला शिकवलं आणि त्यांनी आपल्याला सांभाळलंय. अजून? अजून अजून काय करतात आई बाबा तुमच्याकरता? काय करत नाहीत आई बाबा? काय रे अण्णा, काय करत नाहीत आई बाबा? काय करते आई? काय करते आई? अजून एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ते आठवा. तुम्ही आई बाबांकडे कधी पेन्सिल मागितली की आई मला ती पेन्सिल पाहिजे, आई मला ते रबर पाहिजे? नाही मागितलं? काय मागितलं मग आईला तू? मार दे. नाही विचारत आई? तू नाही विचारलं का आईने तुला नाही विचारलं? विचारलं? फक्त रिटर्न गिफ्ट मिळतात. आई तुला काही सांगत नाही? मग तुझ्या अंगावरती जे कपडे ते कोणी आणले? तुला जेव्हा भूक लागती त्यावेळेला कोण काय घरी खायला कोण करतं? करते का नाही? तुम्ही सगळे जेव्हा छोटे होता, मग आपण सगळे जेव्हा छोटे असतो आपली शी शू कोण काढतं? करते का नाही? मग करतात का नाही? करतं का नाही? आजी आहे का नाही? आजी आजोबा. मग आपल्याला असं का नाही वाटत की माझी आई बाबा, माझी आई, माझे बाबा पण ग्रेट आहेत, माझी आई पण हिरो आहे, माझे बाबा पण हिरो आहे? का नाही वाटत असं? मग प्रॉब्लेम आला की आपल्याला आई पाहिजे, प्रॉब्लेम आला की बाबा पाहिजेत, एखादी वस्तू पाहिजे. हॉटेलमध्ये मला हे खायचंय, हॉटेलमध्ये ते खायचं की आई पाहिजे, बाबा पाहिजेत. ते आपल्याला हिरो सारखे नाही वाटत? मला नेहमी लहानपणापासून वाटायचं की मला माझ्या बाबांसारखं, माझ्या आईसारखं व्हायचंय. मी खोटं नाही सांगत, माझ्याविषयी कोणालाही विचारत तरी हेच सांगतील. मला नेहमी असं वाटायचं की मी जेव्हा रस्त्याने चालेन ना तर लोक म्हणले पाहिजे तरी हा मदन चाललाय. माझ्या वडिलांचं नाव मदन. आता माझे बाबा नाही आहेत, खूप वर्ष झाली ते देवाघरी गेले, पण मला नेहमी असं वाटायचं, नेहमी की मला व्हायचं तर माझ्या आईसारखं, माझ्या बाबांसारखं. माझे पहिले हिरो माझी आई, माझे पहिले हिरो माझे बाबा, माझी पहिली मैत्रीण माझी आई, माझे पहिले मित्र माझे बाबा, माझे पहिले टीचर माझी आई आणि माझे पहिले टीचर माझे बाबा. मग त्यानंतर आजी, त्यानंतर आजोबा, मग माझा भाऊ, काका वगैरे वगैरे वगैरे. वाटतं का नाही असं वाटत? तुमच्याकरता तुमचे आई बाबा स्ट्रगल करतात का नाही करत? तुम्हाला असं वाटतं अभ्यास केवढा आहे, आई ओरडती, बाबा ओरडतात, अभ्यास करत नाही. तुम्हाला काय माहिती बाबा किती टेन्शन असतं, शाळेत असं होतं तसं होतं.
पण ह्याच्यापेक्षा मुलांना जास्त टेन्शन आपल्या आईबाबांना असतं माहितीये, जे ते तुम्हाला कधी सांगत पण नाहीत. कधी सांगत नाहीत. का सांगत नाहीत? का सांगत नाहीत माहितीये? ते तुमच्यावरती एवढं प्रेम करतात, तुमचे आई बाबा तुमच्यावरती एवढं प्रेम करतात की त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये येऊ द्यायचं नाहीये. जे काय प्रॉब्लेम आहेत ते आम्ही केअर करू, पण आमच्या मुलांपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. खूप गोष्टी आहेत, खूप. तुम्ही जसं जसं मोठे व्हाल, तुम्ही सगळे खूप चांगलं ऑब्झर्व करताय. मी आल्यानंतर सगळ्यांना बघत होतो, सगळ्यांना. आता मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतोय तर तुमच्याकडनं जे आन्सर्स येत आहेत त्याच्यातनं तुमचं थिंकिंग मला समजतंय. तुमच्या डोळ्यामधून तुमचं मन, तुमचे विचार मला समजत आहेत, म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतोय. आता आज या दिवसापासून तुम्ही विचार करा की माझी आई माझ्यासाठी काय करते, माझे बाबा माझ्यासाठी काय करतात. मला आठवत नाही कधीपासून, पण मी रोज माझ्या दिवसाची सुरुवात, आंघोळ झाली की माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या आईला नमस्कार करण्यापासून होती. बाबा नाही आहेत, पण मी डोळे बंद करून इथं छातीमध्ये माझ्या वडिलांचं स्मरण करतो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करतो. पण हे रोज होतं, रोज. मी कुठेही असो, मी कुठं कामासाठी बाहेरगावी जरी गेलो तरी मी तिथं आंघोळ केल्यानंतर पहिलं माझ्या आईला, माझ्या वडिलांना आठवतो, नंतर त्या माझ्या गुरूंना आठवतो, माझ्या टीचर्सला, की ज्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली, ज्यांनी माझ्यावर काम केलं की अक्षय सुधारावा, अक्षय बदलावा, अक्षय परफेक्ट व्हावा. आणि दुसरं सांगू, माझ्या आयुष्यात श्रीकृष्ण कुठल्या रूपात आला? शाबास. त्यांनी सुद्धा मला हे सांगितलं की जर तू, तुझी आई, तुझे वडील, तुझ्या घरातली सगळी मोठी लोक आणि तुझे टीचर ज्यांनी तुला शिकवले, ज्यांनी तुझ्याकरता मेहनत घेतली, त्यांना जर तू विसरलास तर तुला मी जवळ करणार नाही. मग जे मी माझ्या आई बाबांसाठी करतो ते तुम्ही तुमच्या आई बाबांसाठी करणार? उद्यापासून बघा, न विसरता सकाळी उठलं की पहिलं आपल्या आईला, वडिलांना, घरात आजी असेल, आजोबा असेल, त्यांना नमस्कार करूनच दिवसाची सुरुवात झाली पाहिजे, कंपल्सरी. त्याच्यानंतर देवाला नमस्कार करायचा. मग कल करे सो आज कर, आज करे सो अब. तुमचे पॅरेंट्स आहेत ना सोबत? नमस्कार कसा करायचा? कसा करायचा? गुडघ्याला हात लावायचा की पायाला हात लावायचा? कन्फर्म? जे गुडघ्याला हात लावतात त्यांचे मेंदू गुडघ्यात असतात, आपला असं नाहीये. आपण हुशार आहे का नाही सगळे? मग आता पटकन उठायचं, आपल्या आईला, बाबांना, जे कोण आपल्या सोबत आलेत त्यांना नमस्कार करायचा वाकून व्यवस्थित. हे बघा, आता माझी आई इकडं, कसा नमस्कार करणार मी आईला? असा नमस्कार करायचा. उठा पटकन, माझ्याकडे काय? ज्यांचे आई बाबा नाहीयेत त्यांनी डोळे बंद करून आपल्या आई बाबांना आठवा. मोठ्यांनी सुद्धा, जे मोठे त्यांनी सुद्धा. पाणी द्या, पाणी. पाणी पितो. आता सगळ्या पॅरेंट्सला मला एक सांगायचंय, भगवद्गीतेतनं फॉलो करण्यासारखं काय आहे? 11व्या अध्यायात श्रीकृष्णांनी विश्वरूप अर्जुनाला का दाखवलं माहितीये? जे तुम्ही जॉब मिळवताना किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही काम कराल किंवा बिझनेसमध्ये असाल, आपण स्वतःला दाखवतो ना. इंटरव्ह्यू मध्ये काय करतो आपण? माझी कॅपेबिलिटी काय आहे हे समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला दाखवतो ना. आपण स्वतःला दाखवतो तेव्हा त्याला आपला इम्पॉर्टन्स कळतो. तुम्ही सगळे मुलांसाठी धावताना ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणू देत नाहीये. आता हे कसं कराल? जे माझ्यासाठी, मला वडिलांचं महत्व आईने समजून सांगितलं आणि आईचं महत्व बाबांनी समजून सांगितलं. एकच छोटं उदाहरण देतो. त्यावेळेला ते मी कॉलेजला होतो, सेकंड इयरला, आणि वटपौर्णिमेचा दिवस होता. मला काही गर्लफ्रेंड नव्हती त्यामुळं तर बाकीचे आमचे जे एंगेज पब्लिक होते ते सगळे सातारा करायला निघून गेले. कॉलेजमध्ये कोण नव्हतं, वैतागलो आणि पुढचे लेक्चर मला आवडत नव्हते. मी निघून घरी आलो.
पण मी जेव्हा घरी आलो त्यावेळेला बाबा काही कामासाठी घरी आले होते. तर त्यावेळेला मी बघितलेलं, म्हणजे 2 खोल्यांचं घर आहे. आता थोडं वाढलं, माझं लग्न झाल्यानंतर घर थोडंसं वाढवलं. तर मी हॉलमध्ये होतो आणि स्वयंपाकघरात बाबा आणि आई होते. तर आईनी बाबांना पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. त्यावेळेला बाबांनी त्यांचे दोन्ही हात छातीला लावले, डोळे बंद केले आणि छातीपासून पुढचं अंग सगळं डोक्यापर्यंतचं वाकवलं. आणि त्यावेळेला बाबांच्या डोळ्यात पाणी मी स्वतः बघितलं. ही कृती नंतर याच्यावरती बऱ्याच गोष्टीचं डिस्कशन झालं, पण त्यावेळेला मी बघितलं की माझी आई आणि माझे वडील हे एकमेकाला इक्वली तेवढाच रिस्पेक्ट देतात. बाबांनी सुद्धा आईला वाकून नमस्कार केला असता, पण तो आईनी करू दिला नसता. सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही एवढं सगळं करता, तुम्ही तुमच्या मुलांचे छोटे छोटी, त्याला पेन्सिल कुठली हवी, त्याच्या अंगावर कपडे कुठले हवे, तो कुठल्या क्लासला जावा, कुठल्या शाळेत जावा, तुम्ही करता का नाही स्ट्रगल? ऍडव्हान्स तुम्ही तुमच्या मुलांना योग्य वेळेला ही गोष्ट दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण हे होतंय, माझ्या एजची सुद्धा बघतो नाही मी मुलं, आई वडिलांविषयी तो सिरियसनेस नाहीये, अनफॉर्च्युनेट आहे. पण हे नाहीये, म्हणजे जितका माझ्यासोबत वाढलेले माझे मित्र, जितका त्यांना त्यांचं एन्जॉयमेंट, त्यांचं करिअर, ह्या गोष्टी जितक्या प्रायोरिटीज वाटतात ना, आई वडील तितके नाही वाटत, समजत नाही. आई आजारी पडल्यावर, वडील आजारी पडल्यानंतर मग कळतं. मग नंतर म्हणायचं हा ड्युटी आहे. अरे ड्युटी, हा प्रॉब्लेम त्यांच्या आई वडिलांचं पण मी बघितलं. दाखवणं गरजेचं आहे मुलांना. आई वडील, आजी आजोबा ह्यांचा इम्पॉर्टन्स हा कळलाच पाहिजे, कंपल्सरी कळायला पाहिजे. कृष्णाने सुद्धा, कृष्ण समोर का आला? विश्वरूप बघितल्यानंतर भगवद्गीता खरोखर सांगतो, सगळ्यांनी कायम 12 महिने वाचण्याचं आहे की हे सोबत का पाहिजे. त्यानंतरचं भाष्य श्रीकृष्णाचं विश्वरूप बघितल्यानंतर अर्जुनाचे जे डायलॉग आहेत ना, ते डायलॉग ऐका, तुम्ही वाचला की समजेल. अर्जुनाने चक्क माफी मागितली कृष्णाची की मी तुला मित्र म्हणलं, मी तुला ए यादव, हे सख्या म्हणून मी तुला एकेरी संबोधित केलं. अर्जुन, कृष्णा मी चुकलो, तुला एकदा नमस्कार असो, तुला 1000 वेळा नमस्कार असो, आणि आणखी फिरून तुलाच परत नमस्कार असो. एकतर डिजिटल गोष्टींमुळं म्हणजे मुलांवरती चांगला पण परिणाम होतोय, पण चुकीचा पण परिणाम होतोय. कारण अनफॉर्च्युनेटली त्यांच्यात खूप गोष्टी कळतात. आणि होतं कसं सांगतो तुम्हाला, बेसिकली एज्युकेशन सिस्टीम झोपली आपली, त्यामुळे व्हॉट इज एज्युकेशन हे कळत नाही. व्हॉट इज एज्युकेशन? शाळेत जाणं. काय शाळेत गेलो माहित नाही, आईने पाठवलं, घरी त्रास देतो, जा शाळेत. अभ्यास करायला जातो. पण का करायचा अभ्यास? शिकायला. काय शिकायचं? जॉबसाठी. बस, आपल्याला फक्त जॉबसाठी शिकायचं? जर तू शिकला नाहीस तर तू ग्रेट नाही होणार. कोणाकोणाला असं वाटतं की मी शिकलो नाही तर मी मोठा नाही होणार, मी ग्रेट नाही होणार? कोणाकोणाला वाटतं? खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं, थापा नाही मारायच्या. असं नाहीये. त्याच्यासाठी एज्युकेशन म्हणजे काय हे समजलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नरेंद्र मोदी. हे कोण आहेत माहितीये का? कोण? शाबास. काय माहितीये कोणाला यांच्याविषयी? नाही माहिती. हाच प्रॉब्लेम आहे. यांचं नाव नरेंद्रनाथ दत्त. काय नाव? पण त्यांना संपूर्ण जग स्वामी विवेकानंद नावाने ओळखतं. काय नावाने ओळखतं? यांनी एक डेफिनेशन बनवली. एज्युकेशन म्हणजे काय? काय? इंग्लिश वाचता येतं ना सगळ्यांना? तिथं काय लिहिलंय? शाबास. म्हणजे सगळे शिकलेले. आता फक्त एवढंच वाक्य वाचा. परत वाचा. काय कळलं तुम्हाला ह्याच्यावरनं? परफेक्शन ऑलरेडी
इन द मॅन. आपण सगळे मॅन आहोत ना? मग असं नाही ना कोणी चुकून शेपूट गुंडाळून ठेवली. मॅन आहात ना सगळे? स्वामी विवेकानंद सुद्धा भगवद्गीतेचे भयंकर फॉलोअर होते आणि ही वॉज अ ग्रेट पर्सनॅलिटी. कसं व्हायचं ना, तर असं व्हायचं. जो आपल्या आई वडिलांसारखं होण्यासारखा प्रयत्न करतो ना, तोच फक्त ह्या लेवलला जातो. जो आई वडिलांना स्किप करतो तो कधी या लेवलला जाऊ शकत नाही, कधीच नाही. यांनी असं का सांगितलं बरं, की आपल्यामध्ये ऑलरेडी परफेक्शन आहे? का असं वाटतं तुम्हाला? आपल्यामध्ये ऑलरेडी पोटेन्शियल आहे, आपण फक्त त्याला रीच करायला पाहिजे. करेक्ट. पण पोटेन्शियल आहे म्हणजे काय? चुकलं तर चुकलं, उत्तर द्या. एवढं काय, मी पण भरपूर चुका करतो, मी भरपूर स्वामींच्या शिव्या खातो, काळजी करू नका. आपल्यामध्ये परफेक्शन आहे म्हणजेच त्यांना हे सांगायचं आहे की एज्युकेशन, तुम्ही जे शाळेमध्ये जाता, तुम्ही जे कॉलेजमध्ये जाणार, जेव्हा नुसतं जसं हा म्हणाला की जॉब करायचं आहे किंवा मी शिकलो नाही तर मी मोठा नाही होणार, याच्यासाठी नाही. आपण डेव्हलप झालो पाहिजे. म्हणजे आपण आपली पर्सनॅलिटी. बोल सर, नको म्हणू रे, मग मी जाईल ना. बोल की, अरे लाजतो काय? बोल. तू मुलगा आहेस, मी पण मुलगा आहे. बोल. बरं राहू दे, नंतर बोल. याद आने के बाद बता ना भाई. तर आपली पर्सनॅलिटी ज्या माध्यमातून डेव्हलप होईल ते माध्यम म्हणजे एज्युकेशन. ते मीडियम म्हणजे एज्युकेशन. पण एज्युकेशन हे नुसतं तुमच्या डिग्रीनी होत नाही. शिवाजी महाराजांचं मी जे तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं, शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत, परत शस्त्र कशी चालवायची, भाषा म्हणजे आपल्याला मराठी, हिंदी, संस्कृत असतं का नाही, हे सगळं शिवाजी महाराज सुद्धा शिकलेले आहेत. त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड होत्या. फक्त त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे कसा होता, करेक्ट. जसं आज तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं की तू डिग्री नाही घेतलीस तर तू मोठा नाही होणार. माणूस मोठा केव्हा होतो, त्याच्या ऍक्शन्सनी. आता मला कसं शिकवलं भगवद्गीतेने, तर मी इंजिनिअरिंग शिकलो. मी काय शिकलो? माझ्या इंजिनिअरिंगचा खरा उपयोग ह्या दोनच गोष्टीत होतो. एक, जर मी जॉब करत असेल तर जॉब करत असताना, किंवा मी बिझनेसमन आहे तर मी बिझनेसमध्ये माझं इंजिनिअरिंगचा डोकं वापरतो. मी जे काही इंजिनिअरिंगमध्ये शिकलो, जे अजूनही शिकतोय, ते मी सगळं त्याच्यात वापरतो. दुसरं का शिकायचं असं माहितीये? आपल्या सगळ्यांवरती एक खूप मोठी ड्युटी आणि खूप छान ड्युटी. आपण स्वतः पण परफेक्ट बनायचं आणि आपल्या सोबत आणखीन एकाला सुद्धा आपल्याला परफेक्ट करायचं आहे. आणि आपण हे करू शकतो, आपण केपेबल आहोत. अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपल्या शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये हे कोणी सांगत नाही. तुम्हाला आवडेल का नाही तुमच्याकडनं कोणतरी शिकले आणि तो 10वी मध्ये फर्स्ट क्लास मार्क मिळवले? आवडेल का नाही आवडेल? तुम्ही 10वी झालात आणि तुम्ही जर एखाद्या तुमच्या 9वी मधल्या मित्राला सांगितलं की तू हे अभ्यास कर आणि त्याला खरंच तुमचं ऐकलं आणि त्याला चांगले मार्क पडले, चांगले का वाईट आहे? बरोबर आहे. तुम्ही जर उद्या समजा असं काहीतरी इंजिनिअरिंग झालं, कोणाला ऍस्ट्रॉनॉट व्हायचं होतं, सायंटिस्ट कोणाला व्हायचं, तुला सायंटिस्ट व्हायचं होतं ना. तू जर सायंटिस्ट झालीस आणि तुला जर आणखीन अशी तुझ्यासारखी एखादी मुलगी मिळाली जिला तू सायंटिस्ट करू शकलीस, आनंद होईल का नाही? तुला काय व्हायचं होतं मला? पोलीस. अरे सर माझं नाव अक्षय, मी गीता सांगितली आहे सर, विसरायचं नाही मला. सगळ्यात भारी काम नाही पण चांगलं आहे ते, हे व्हायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड घेतो. आता आपण गीतेतले थोडेसे श्लोक बघूया आणि हे जे परफेक्शन आहे ना, याचं आणखीन एक तुम्हाला मी नंतर सांगतो की का स्वामी विवेकानंद परफेक्शन आहे असं म्हणाले. मी मगाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं बघा की आपल्याला आता समर वेकेशन मध्ये घरी कोल्ड्रिंक वगैरे आणले असतील ना तुमच्या आई बाबांनी? नाही आणलं? एकदा पण आईस्क्रीम नाही खाल्लं? खाल्लं का नाही? खाल्लं ना? तू तर भरपूर मार खातो मला माहिती आहे. आपल्याला सगळ्यांना आई सांगते बघा, आई किंवा बाबा आपल्याला सांगतात बघा की अरे थांब तुझ्यासाठीच आणले, थोडं थोडं जपून खा. सांगते का नाही? आई बाबांचा उद्देश काय असतो? आजारी पडू नये. आजारी पडलो तर आपली सुट्टी खराब होणार, खेळायला जाता येणार नाही. बरोबर आहे का नाही? पण जेव्हा आपल्याला आई ओरडती, आपले बाबा ओरडतात, आजी ओरडती, आजोबा ओरडतात, त्यावेळेला काय होतं माहिती? आपल्याला राग येतो.
येतो का नाही? त्याच इमोशन विषयी कृष्ण सांगतोय. तो इमोशन म्हणजे राग. काय येतो का नाही? राग येतो का नाही? पण राग आला की काय होतं? क्रोधात भवती सम्मोहा. म्हणजे काय? राग आल्यानंतर आपल्याला कळत नाही. आपल्याला मला मला बोलली, मला आईस्क्रीम खायचे, मला चॉकलेट खायचे, पावभाजी खायची. आई म्हणते थांब 2 पाव कमी खा. खा. पिझ्झा आणला, अजून आईच्या ताटात असेल तरी पण आई मला 1 पीस दे ना. बोल. अरे टाळ्या. शाबास. पण राग येतो का नाही? थोडासाच येतो ना. येतो ना. त्याच्याविषयीच सांगतोय कृष्ण. जंक फूड आवडत नाही? कन्फर्म? कन्फर्म? अरे अरे थांबा 1 मिनिट, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं, मी विसरलो खाण्यावरनं. तुम्ही सगळ्यांनी जे आई आणि बाबांना नमस्कार केला त्यासाठी कुछ मीठा हो जाए. सगळ्यांनी घ्या, एक एक दे. अण्णा दे सगळ्यांना. दर दर भाऊस घे, डिस्ट्रीब्यूट कर सगळ्यांना. आणि एक मिनिट हे आई बाबांसोबत शेअर करून खायचं. सगळं एकट्याने खायचं नाही. आई बाबा देतात का नाही आपल्याला त्यांच्यातलं, मग हे पण आई बाबांशी शेअर करायचं कंपल्सरी. काय वाचत होतो आपण? इथं काय होतं? कशाविषयी सांगत होतो आपण? क्रोध. राग आल्यानंतर दुसरं काय होतं माहितीये? आपल्याला काय राईट आहे आणि काय रॉंग आहे हे कळत नाही. येतो का नाही आई बाबांचा राग? आईने कधी ओरडलं, वाईट वाटतं का नाही? त्याच्यानंतर काय होतं? श्रीकृष्ण काय म्हणतो? बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. ज्या वेळेला राग येतो ना, आपण रस्त्यावरती कधी बघितलं असेल की 2 लोक वेड्यासारखे भांडतात, मारामाऱ्या करतात, काही कळत नाही. राग आल्यानंतर त्यांना हे समजत नाही की समोरचा पण माझ्यासारखाच आहे. एखादी छोटी गोष्ट असेल तर मी त्याच्यासाठी भांडणं, आरडाओरडी करणं हे योग्य आहे का? समजा तुमच्या आईने कधी तुम्हाला, थोडं आठवा की तुम्ही एखादं खेळणं मागितलं असेल. तुम्ही कधी आईला तुमच्या खेळणं मागितलं असेल वडिलांना आणि ते म्हटलेत नाही हे आता नाही घ्यायचं. झालंय का असं? कालच झालं का? वा शाबास. हे हो साहेब. त्याच्यानंतर काय वाटतं? दुःख होतं का नाही? वाईट वाटतं ना? मला पाहिजे होतं, आई नाही म्हणली, बाबा नाही म्हणले. काहीतरी कारण आहे ना, म्हणून तर नाही घेतली ना. मग महाग आहे म्हणजे काय? बरोबर आहे. तुझ्यासाठी तुला त्यावेळेला वाईट वाटलं, बरोबर. त्यानंतर काय होतं? आई नाही घेतलं, मला आवडलं होतं, माझ्या त्या मित्राकडे, मला त्याच्यापेक्षा भारी पाहिजे होतं का नाही? असं एखादं खेळणं मित्राकडे बघितलं तर ते पण असावं किंवा त्याच्यापेक्षा भारी पाहिजे, आणि ते नाही मिळालं की काय होतं? दुःख. काय होतं? वाईट वाटतं का नाही? ते वाटलं नाही पाहिजे. जो बॅलन्स असतो ना, ज्याचा मेंटली बॅलन्स परफेक्ट आहे आणि ज्याला परफेक्ट व्हायचंय, तो कसा पाहिजे? सुख दुःखे समे कृत्वा. म्हणजे मला जे पाहिजे ते मिळालं तरी सुद्धा मी स्टेबल पाहिजे. असं नाही की मला मिळालंय माझं नवीन गिफ्ट. बर्थडे आला की काय करतो आपण? कोणी गिफ्ट दिले ते बाजूला राहिलं, पहिलं फोड, मला काय मिळालं म्हणतो का नाही आपण? करतो का नाही असं? श्रीकृष्णांनी हेच सांगितलं की तुम्हाला तुमच्या आवडीचं काही मिळालं किंवा तुमच्या आवडीचं जरी नाही मिळालं, आज नाही मिळालं उद्या मिळेल, पण नाही मिळालं म्हणून काही ऍक्च्युअली प्रॉब्लेम येतो का? असं कधी झालंय की तुम्ही एखादं खेळणं मागितलंय किंवा एखादी वस्तू मागितली ती तुम्हाला नाही मिळाली आणि त्या दिवसापासून तुमचं जेवणच बंद झालं? असं काय झालंय? म्हणजे आपण काय राहायला पाहिजे? स्टेबल राहायला पाहिजे. तुम्हाला माहिती का अजून एक गोष्ट, मी जे का म्हणलं की तुमचं तुमच्या आई आणि बाबांकडे लक्ष नाहीये, त्यांच्याकडे लक्ष पाहिजे का?
भरपूर गोष्टी तुमच्या आईबाबांच्या पण आयुष्यात आहे ना त्यांच्या मनाविरुद्ध घडतात. तुमची आई ऑफिसमध्ये असेल, तुमचे बाबा ऑफिसमध्ये असतील, तर काही वेळेला त्यांना एक्स्ट्रा काम करायला लागतं. काही वेळेला त्यांच्या हाताखालची लोक चुका करतात, त्या पण त्यांना दुरुस्त करायला लागतात. पण तरी ते असं आले की घरी आल्यानंतर तुमच्यावर राग काढलाय? झालं असं कधी? कधीतरी एखाद्या दिवशी चुकीचं झालं असेल, पण ते इंटेन्शनली तसं करत नाही. ते स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतात. करतात का नाही करत? असं कधी झालंय का आई जसं कपडे धुती तसं दूध धुतलंय? झालंय का असं कधी? नाही ना. ते स्टेबल राहतात का नाही? जो मेंटली स्टेबल राहतो तोच फिजिकली स्टेबल होऊ शकतो आणि तोच अर्जुन होऊ शकतो. आणि जो अर्जुन होऊ शकतो त्यालाच श्रीकृष्ण दिसू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की स्वामी विवेकानंद जे म्हणाले की परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन. तुम्हाला सगळ्यांना जर मी प्रश्न विचारला की तुमची ओळख काय, तर तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. मी पण मला जर विचारलं तर मी सांगेन अक्षय. एक काम करू, आजपासून तुझं नाव अक्षय, माझं नाव अमायरा. पण याने काय होईल नाव बदललं तर? अमायरा तू जशी आहेस तू तशीच राहणार, मी जसा आहे मी तसाच राहणार. म्हणजे नाव ही आपली आयडेंटिटी आहे, खरंच आहे ना, पण थोडासा भाग आहे तिचा. दॅट इज नॉट आवर ट्रू आयडेंटिटी. मग आपली खरी ओळख काय? आपली खरी ओळख, आपली तुझी खरी ओळख काय? यासाठी श्रीकृष्णाने एक श्लोक सांगितलाय. श्रीकृष्ण म्हणतो ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनाः. म्हणजेच श्रीकृष्ण असं म्हणतो की या पृथ्वीवर जो जो जन्म घेतो तो माझाच अंश आहे. तुमच्या सगळ्यांचा बर्थडे आहे ना? नाही कोणी एलियन नाही ना की इथं पृथ्वीवरती बर्थडेच नाही, असं आहे का कोण? मग बर्थडे आहे का नाही तुझा? बर्थ डे. श्रीकृष्ण काय म्हणालाय? जो जो बर्थ घेतो, ज्याचा ज्याचा जन्म होतो तो कोण आहे? माझाच अंश आहे. म्हणजे कोणाचा अंश आहे? कृष्णाचा. म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये कोण आहे? म्हणजे तुम्ही सगळे कोणाचा अंश आहात? एकदा सगळ्यांकरता टाळ्या. मोठ्या मोठ्या लोकांना मी हे समजून सांगितलं, त्यांना नाही कळलं, पण तुम्हाला कळलं म्हणून टाळ्या. काय सांगितलं कृष्णाने? काय सांगितलं? तुम्ही स्वतः सुद्धा श्रीकृष्णाचा अंश आहात. तुम्ही बघता तर डॉग, तुम्ही बघता तो हत्ती, तुम्ही बघता तो झाड, या जगात तुम्हाला जे जे क्रिचर्स दिसत आहेत ना, हे सगळे श्रीकृष्णच आहेत. फक्त आपल्याला हे कळत नाही. का कळत नाही? कारण आपण त्या वेळी बघत नाही. का बघत नाही? आपल्याला कोण शिकवतच नाही. म्हणून हे श्रीकृष्णाने बघितलं, म्हणून श्रीकृष्णाने आज आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं. आता इथं हे काय दिसते तुम्हाला? ही मोठी कॅन्डल म्हणजे मी मोठा आहे ना. हे छोट्या कॅन्डल्स, सगळ्याचा आकार वेगळा आहे, पण या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे? करेक्ट. मेन पेक्षा सुद्धा हा जो फायर आहे तुम्ही बरोबर ओळखलं. माझीच एक गोष्ट सांगतो. 2013 मी आणि माझी आई, आम्ही औदुंबर म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे, जसं पुणे हे पूर्वी गाव होतं, आता शहर झाले. स्वामी समर्थ आहेत ना, मागाशी बघितले, त्यांचंच ठिकाण. तिकडे गेलो होतो दर्शन. आणि काय झालं होतं, भगवद्गीता फॉलो करतोय, मग त्यात मला अर्जुनाच्या जागी मी स्वतःला बघायला लागलो. मग मला काही चांगले एक्सपिरियन्स यायला लागले. मग मला पण असं झालं की कृष्ण मी काय चुकलं यार, तू अर्जुनाला दिसला, मला का नाही दिसत? मी स्वामींना म्हटलं मला का नाही दिसत तुम्ही? माझं काही चुकलं असेल तर मला मारा, मला शिक्षा द्या, पण मला एकदा तुम्हाला बघायचं. मला असं खूप आतून, आपल्याला भूक लागलं कसं होतं खूप, आपण घरी शाळेत नाला म्हणतो काही अभ्यास केलेला नसतो शाळेत, तरी पण आई आज दमलो, खूप भूक लागली, होतं का नाही असं?
तसं असं असं मला असं वाटलं की स्वामींना कधी बघतोय, मला स्वामी का नाही दिसत, मला स्वामी का नाही दिसत. मग तिथं औदुंबर म्हणजे काय, औदुंबर हे झाड आहे, जसं वडाचं झाड असतं, तुळस, तसं औदुंबर हे झाडाचं नाव आहे आणि त्या झाडाच्या नावावरनं त्या गावाचं नाव आहे औदुंबर. काय औदुंबर, हा, जसं त्या गावाचं नाव आहे. तर तिथं एक मंदिर आहे आणि आपण तुम्ही आईबाबांसोबत मंदिरात गेले का नाही, दर्शन घेतल्यानंतर आपण असं गोल फिरतो, त्याला काय म्हणतात माहितीये, शाबास, जिओ, माहिती आहे सगळ्यांना, शाबास. तर मी असे त्याला 11 प्रदक्षिणा मारल्या आणि मला माझ्या आईनी बाबांनी मला जे टीचर मिळाले त्यांनी एक सवय लावून दिली होती. शाबास डेटाजी, शाबास, एक नंबर, आज मज्जाच मज्जा सगळ्यांना. तर पुढं काय झालं, मला एक सवय सांगितली होती, ते म्हणजे प्रत्येक काम करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता मी बोलतोय, बोलताना सुद्धा माझं आतमधनं चॅन्टिंग चालू आहे. तर मी 11 प्रदक्षिणा मारल्या आणि त्यानंतर मंदिराच्या मागं असं एक बसायला जागा होती, मी तिथं जाऊन बसलो. मला माझ्या टीचरनी शिकवलं होतं की ज्याला मेडिटेशन म्हणतात ना, ते कसं करायचं. तर मी तसं करत करत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत 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 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, 20 मिनिटं गेली, 25 मिनिटं गेली. त्यानंतर मला थोडंसं डोळे हळूहळू हळूहळू डोळे उघडले. तर मी बघितलं माझ्या डाव्या बाजूला माझी आई बसली आहे, माझ्या उजव्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचा पण असं उंच कुत्रा येऊन बसलं होतं. त्या सगळ्यांमध्ये मला काय दिसायला लागलं माहितीये, तिथं भरपूर लोक होते, असे प्रदक्षिणा मारत होते. मोठ्याच्या मोठं असं औदुंबराचं झाड माझ्या समोर होतं. त्या औदुंबराच्या वरती कुठं कावळा बसलाय, कुठं अजून काही पक्षी बसले. मी माझ्या समोर जे काही बघत होतो त्या सगळ्यामध्ये मला एक असा फायर दिसत होता. मला त्यावेळेला खूप रडायला आलं. का तर मी पण स्वामींशी असं भांडलो होतो. तुम्ही अर्जुनाला सांगितलं माझं मैंने काय गलती किया, खूप भांडलो तुम्ही स्वामींशी की मला का नाही दिसत, मला का नाही दिसत. पण ज्या वेळेला मी त्या दृष्टीने प्रयत्न केला त्यावेळेला मला त्याचा ट्रू फॉर्म कळला. हे कसं फायर आहे, असा आपला ऍक्च्युअल फॉर्म असतो. तो कसा कळेल, तुम्ही कधी हे बघितलंय का, युट्यूबवरती वगैरे तुम्ही बघत असाल ते छोटे छोटे टक्कल केलेले चायनीज मधली पोरं अशी ध्यानस्थ बसलेली असतात आणि असं काहीतरी भलतं भलतं करतात. मॉन्क्स ते जे मेडिटेट करतात ना, त्या पद्धतीने जेव्हा ते फॉलो करतो ना त्यावेळेला हे सगळं समजतं. अर्जुन सुद्धा हीच गोष्ट करायचा. ज्या वेळेला मला कळलं की माझ्यातच श्रीकृष्ण आहे, मला स्वामींनी ते सांगितलं, अरे अक्षय हा तुझा प्रॉब्लेम आहे, तुला कळत नाहीये, फॉल्ट तुझ्यात आहे, तू स्वतःला रिपेअर कर. जसं गाड्या रिपेअर करतो ना तसं स्वतःला रिपेअर कर. मी सगळीकडे, मी तुला दिसत नाही, फॉल्ट कोणाच्यात आहे, माझ्यात आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ना की आपल्यात ऑलरेडी परफेक्शन आहे. परफेक्शन का आहे तर आपण सगळे, तुम्ही, तुमचे आई बाबा, तुम्ही जे कोण बघताय ना समोर, हे सगळे श्रीकृष्णाचा अंश आहे. पण हे तुम्हाला केव्हा समजेल, ज्या वेळेला तुम्ही भगवद्गीता फॉलो कराल, त्याच्यात जे जे कृष्णाने सांगितले ती गोष्ट ज्या वेळेला तुम्ही फॉलो कराल त्यावेळेला जे मी एक्सपिरियन्स केले ते सगळं तुम्ही एक्सपिरियन्स कराल. तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे आहेत का, नाही. तुम्हाला पण भूक लागती, मला पण भूक लागती. आता इथनं गेल्यानंतर तुम्ही पण काहीतरी टाइमपास करणार, मी पण काहीतरी टाइमपास करणार, रात्री घरी जाणार, जेवणार, झोपणार. तुम्ही पण झोपणार का नाही, आपण सगळे एकच तर आहे. मग आपण जर सगळे एक आहे तर जे मी एक्सपिरियन्स केलं ते तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करू शकता. नेक्स्ट स्लाइड करा. भगवद्गीता फॉलो केल्यानंतर काय होतं, अर्जुनाला काय दिसलं, आता हे जरा या ॲनिमेटेड सिरीज मध्ये बघा. श्रीकृष्णांनी काय दाखवलं अर्जुनाला, याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी. अर्जुन कसा बसलाय, कुठे अर्जुन, चांगला स्टुडंट असण्याचं हे लक्षण आहे. प्रश्न असा विचारायचा की मला जाणून घ्यायचंय, मला नॉलेज पाहिजे, असं नाही की हे श्रीकृष्ण तुझं काय मला माहित नाही का, असं नाही केलं अर्जुनाने.
अर्जुनाने कसं पोलाइटली क्वेश्चन विचारले श्रीकृष्णाला, आणि म्हणून श्रीकृष्णाने तेवढ्याच प्रेमाने त्याला उत्तर दिलं. काय दिसतंय तिकडं? श्रीकृष्णाने त्याचा डिवाइन फॉर्म दाखवला. काय दाखवलं? माझ्या मनामध्ये काय प्रश्न होता? मला स्वामींना बघायचं होतं, पण त्यांनी मला काय दाखवलं की मी सगळ्यांमध्ये कशा फॉर्म मध्ये, तो फॉर्म पण दाखवला. मग मला खूप रडायला आलं. आमचा मठ आहे स्वामींचा. मी तिथं जेव्हा औदुंबरवरनं मग काही कामासाठी आम्ही गेलो होतो, तिथून मग जेव्हा मी घरी आलो त्यावेळेला स्वामींपाशी जाऊन मी माझं नाक घासलं तिथं की मी चुकलो स्वामी, मी तुमच्याशी भांडलो, मी तुमच्यावर ओरडलो की मला तुम्ही दिसत नाही, मला भेटत नाही, पण तुम्ही कंटिन्युअस माझ्यातच आहात हे मला कळतच नव्हतं. मला केव्हा कळलं? जेव्हा त्यांनी मला दाखवलं. अंडरस्टूड? आणि आता बोर पण झालो मी. बोर झाले का नाही झाले? नक्की. आता अर्जुनासारखं व्हावं असं कोणाकोणाला वाटते? हो साहेब, तुम्हाला नाही वाटत? शाबास. पण त्यासाठी पहिली रिक्वायरमेंट काय आहे? पहिलं कोणाला फॉलो करायचं? भगवद्गीता. दुसरं, शाबास, करेक्ट, रोज न विसरता, न विसरता जसं मी केलं तसंच तुम्ही करा. फक्त एक्झाम आल्यानंतर आपण आई बाबांपाशी जायचं का? आज माझे एक्झाम आहे, आई मार्क चांगले पडू देत, बाबा मार्क चांगले पडू देत. अभ्यास काय केला असतं आपल्याला माहित असतं का नसतं? मग वर म्हणायचं काही थोडासा एक्झाम टफ गेला, मार्क आला की नाही ना, माझं मॅथ्सच असं होतं, माझं हेच तसं होतं. अरे वा, कोणाला इझी वाटतं? एक नंबर. अरे बट्ट, अरे बापरे, काय खरं नाही. सगळे उद्याचे ब्रिलियंट स्टुडंट मला दिसतात समोर. हा एक श्लोक काय इथं माहिती का? इथं काय दिसते तुम्हाला? इथं काय? कृष्ण काय करतोय? भगवद्गीता फॉलो केल्यानंतर एक काय घडतं माहितीये? शाबास. पण ज्या वेळेला एनलाइटन होतो ना, त्याचा अर्थ काय असतो माहितीये? कृष्ण सतत तुमच्या सोबत असतो. मला असं कधीही वाटत नाही की मी एकटा आहे, आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे की स्वामी सतत माझ्या सोबत आहेत. फक्त एवढंच की मी हे ज्यांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऐकलं, पण जसं मी माझ्या आईला फॉलो केलं, माझ्या वडिलांना फॉलो केलं, भगवद्गीता फॉलो केली, त्यांचा प्रॉब्लेम काय होता माहितीये? त्यांना ऐकायला खूप भारी वाटायचं, पण फॉलो करायचं म्हणलं की नाही जमायचं. यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. म्हणजे जिथं जिथं श्रीकृष्ण आहे ना, तिथं तिथं अर्जुन, तिथं श्रीकृष्ण, आणि जिथं कृष्ण आहे तिथंच विजय म्हणजेच सक्सेस. नीती म्हणजे काय करायचं काय नाही हे तिथंच परफेक्ट कळतं. जो कोण भगवद्गीता फॉलो करेल त्याला डूज अँड डोंट्स हे परफेक्ट कळतील. भगवद्गीता फॉलो केल्यानंतर तुम्हाला खरोखर असं जाणवायला लागेल की नाव श्रीकृष्ण इज विथ मी, ही इज इन कंटिन्युअस विथ मी. मी झोपलो तरी, मी जेवताना, मी बोलताना, मी शाळेत जातो, मी बसमध्ये असतो, कुठेही असो, हा त्यांनी दिलेला शब्द आहे. हे मी सांगत नाहीये. कोणी सांगितलंय? कृष्णाने सांगितलंय. कोणी सांगितलंय? अक्षयनी नाही. कोणी सांगितलंय? शाबास. हे कायम लक्षात ठेवायचं. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की खरोखर उद्या तुमच्यापैकी कोणतरी असंच इथं उभं राहील आणि नंतरच्या छोट्या छोट्या मुलांना, छोट्या छोट्या भावांना, त्यांच्या, जसं तुम्ही माझे छोटे छोटे भाऊ, छोटे छोटे बहीण, छोटे छोटे मित्र मैत्रीण, तसं मी तुम्हाला सांगतोय एक थोडासा तुमच्यापेक्षा मोठा म्हणून, तसंच तुम्ही तुमच्यापेक्षा जे लहान असतील त्यांना हे सांगायचंय.
भगवद्गीता ही नुसती एकट्याने फॉलो करण्यासाठी नाहीये, ती दुसऱ्याला सांगण्यासाठी सुद्धा आहे. आवडेल का नाही आवडेल हे काम करायला? खरं? मग असा हो असं काय झालं? हो, माझा आवाज कसा आहे? शाबास. मग एकदा छानपैकी परत श्रीकृष्णाची प्रार्थना करायची सगळ्यांनी आणि थांबायचं. कोणाला काही विचारायचंय? नाही? ओके. मग एकदा प्रार्थना म्हणायची, परत हात जोडायचे. चला. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. वासुदेव श्री कृष्ण की शाबास. एक छोटासा थँक्यू माझ्याकडनं. आम्ही आहे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणतो. तुम्ही सगळे एवढ्या वेळ आलात, एवढ्या वेळ बसलात आणि मस्त डिस्कशन केलं. बरं वाटलं का नाही सगळ्यांना? नक्की? बोर नाही ना झाले? घरी गेल्यावर आई बाबांना म्हणणार नाही ना असं यायला कुठे आणलं होतं, खेळलं असतं मस्त जाऊन, मी सॅटर्डे शाळा नाही, आज सुट्टी. शाबास. काय? अच्छा, म्हणजे अच्छा ट्युशनला जायच्या आधी इकडं आला. सगळ्यांनी टाळ्या द्या मला मस्त. आता टाळी दे टाळी दे टाळी दे टाळी दे.